धारणी ते अकोट मार्ग रेल्वे लाईनचे काम सुरू असल्यामुळे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून रेल्वे सेवा ठप्प पडली आहे। या धारणी ते अकोट रस्त्यावर महाराष्ट्र राज्य परिवहनच्या गाड्या व्याघ्र विभागाच्या नियमामुळे व परवानगी न मिळाल्यामुळे चालत नाहीत। मात्र गंभीर बाब अशी की या रस्त्यावर अवैध व भंगार खासगी बसेस सर्रास धावत असून या घाट वळणाच्या रस्त्यावर जणू काही तांडव करत असल्याचे चित्र दिसून येत आहे। या बसेस 30 ते 50 वर्ष जुनी असून या बसेसचे पूर्ण भाग कमकुवत झाले आहे। कोणत्याही क्षणी सदर बसमध्ये बिघाड निर्माण होतो व घनदाट जंगलात प्रवाशांना जीव धोक्यात घालून उभे राहावे लागते। सर्वात गंभीर बाब अशी की या भंगार बसला परवाना व्याघ्र विभागाकडून कोणी दिला व एसटीच्या बसेसला का नाही दिला हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। तसेच आरटीओला या भंगार बसेस का दिसत नाही व कार्यवाही का केली जात नाही ही पण संशयास्पद बाब आहे। अकोट ते धारणी मार्गावर अवैध व भंगार बसेस चालत आहेत। यामध्ये आरटीओ, वन विभाग, पोलीस व महाराष्ट्र परिवहन सर्व मौन धरून या अवैध भंगार बसचा अतिसंरक्षित जंगलात तांडव होत असल्याचे चित्र बघत आहे। परिणामी पोलीस, आरटीओ, वन विभागास या 15 बस मालक मोठी रक्कम देऊन दर महिन्याला सर्वांचे हात ओले करत असल्याची चर्चा आहे। म्हणूनच एवढे कडक नियम व सर्वांचे उल्लंघन खपवून घेतले जात आहेत। अकोट व धारणी मार्ग हे आंतरराज्य सीमेजवळून जातो। धारणी हे मध्य प्रदेशाच्या सीमेवर बसलेला तालुका आहे। तसेच वनसंपदेने व्यापलेल्या मेळघाटची राजधानी म्हणून धारणीची ओळख आहे। या ठिकाणी गौण, उपज, मुसळी, डिंक, सागवान, चंदन व प्राण्यांचे कातडी, दात, नख इत्यादींची तस्करी होत असल्याचे अधूनमधून समोर आले आहे। या अवैध भंगार बसमधून रोज ही तस्करी केली जात असल्याची तीव्र शक्यता वनप्रेमींद्वारे वर्तवली जात आहे। म्हणूनच ही तस्करी लपविण्याकरिता बस संचालकांकडून सर्वांचे हात ओले करण्यात येत असल्याची बाब समोर येत आहे। वन विभागाचे 3 तपासणी नाके सावरा, कोहा व पोपळखेडा या रस्त्यावर आहे। अतिसुरक्षित क्षेत्र म्हणून नाके लावण्यात आले आहे की जेणेकरून कोणतीही तस्करी या रस्त्यावरून होता कामा नये। मात्र शोकांतिका अशी की हात ओले झाल्यामुळे सर्व काही डोळे बंद करून वन विभाग बघत आहेत। यासंबंधी प्रतिक्रिया घेण्याकरिता धारणी प्रतिनिधींनी CCF रेड्डी यांना भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता रेड्डी यांनी अत्यंत रूढ भाषेचा वापर केला। संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी बोला, मला एवढेच काम नाही। यावर प्रतिनिधींनी प्रतिक्रिया मागितल्यावर काहीही छापा, मला काही देणे घेणे नाही, तुमच्यासारख्या अनेकांचे फोन येत असतात असे सांगितले। यावरून असे समजते की अवैध बस प्रकरणात रेड्डींचे पण हात ओले झाले असल्याचे नाकारता येत नाही। धारणी येथून तस्मीन शेख व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत।